नमस्कार. कोड क्राफ्टेड बाय वैशू मध्ये तुमचं मनापासून स्वागत. शिक्षण तुमचं, साथ आमची. मी आजपासून सुरू करते मॅथमॅटिकल लॉजिक क्लास 12th HSC बोर्ड कॉमर्सची पूर्ण मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक पार्ट 1 ची सिरीज. आणि ह्या सिरीज मध्ये तुम्हाला पूर्णपणे मॅथ्स एकदम सोप्या पद्धतीने समजलं जाईल. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक. तर ह्या चॅप्टरचे जे कंटेंट आहे ॲज पर युअर टेक्स्ट बुक्स ते सगळे मी इथे मेन्शन केलेत. जे की आहे स्टेटमेंट, लॉजिकल कनेक्टिव्हिटी, क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, स्टेटमेंट पॅटर्न्स अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स आणि व्हेन डायग्राम. हे सगळं आपण वन बाय वन बघणार आहोत. हा व्हिडिओ स्टेटमेंटसाठी आहे. तर बिफोर स्टार्टिंग विथ स्टेटमेंट, मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजे काय? तर ही एक ब्रांच आहे ऑफ मॅथमॅटिक्स जी आपल्याला हेल्प करते डिटरमाइन करायला की एखादा स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे. हे एक फाउंडेशन बनतं लॉजिकल रिझनिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी. आता बघूया स्टेटमेंट म्हणजे काय. तर स्टेटमेंट एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतो. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, की तो फुल स्टॉपनी एंड होतो, जो की एकतर ट्रू असू शकतो किंवा फॉल्स असू शकतो. एक स्टेटमेंट दोन्हीही ट्रू आणि फॉल्स असू शकत नाही. सो या फ्लोचार्टच्या मदतीने तुम्ही समजूच शकतात की वन स्टेटमेंट एकतर ट्रू असू शकतो और फॉल्स असू शकतो. एक्झाम्पल्स आहेत आता इथे. जसं की फर्स्ट आहे, टू इज अ प्राईम नंबर. तर टू इज अ प्राईम नंबर हा स्टेटमेंट ट्रू आहे. बरोबर. कसं? तर प्राईम नंबर म्हणजे काय? तर प्राईम नंबर म्हणजे असे नंबर्स जे स्वतःशी डिव्हिजिबल होतात. डिव्हिजिबल म्हणजे काय हे तुम्हाला माहित असेलच, पण जर माहित नसेल तर डिव्हिजिबल म्हणजे असे नंबर्स जे एखाद्या नंबरशी डिवाइड केल्यावरती त्यांचा आन्सर 0 येतो. सो मग प्राईम नंबर्स कुठले कुठले आहेत? 2, 3, 5, 7 आणि ही सीरीज पुढे पुढे चालते. आता हे प्राईम नंबर्स का आहेत हे तुम्हाला समजलंच असेल, कारण हे फक्त स्वतःशीच डिव्हिजिबल होतात. म्हणजे काय, की आता 2 जर 2 ने डिव्हाइड केला तर तो 0 होतो. बाकी 2 कुठल्याच दुसऱ्या नंबरशी डिव्हाइड होत नाही. 3 पण. 3 फक्त स्वतःशी डिव्हाइड केल्यावरती 0 देतो. आणि सोप्या भाषेत जर तुम्हाला याला लक्षात करायचं असेल, तर तुम्ही याला असं लक्षात करू शकता, की असे नंबर्स जे फक्त स्वतःच्या टेबलमध्ये जातात आणि 1च्या टेबलमध्ये जातात. सो 2 एक तसा नंबर आहे आणि हा स्टेटमेंट जो आहे तो ट्रू बनतो. का? कारण 2 इज अ प्राईम नंबर. नेक्स्ट आहे, एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर. तर हा स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे हे कसं आपल्याला कळेल? तर रेक्टँगल म्हणजे काय? ज्याला लेंथ असते आणि ब्रेथ असते. आणि लेंथ त्याच्या सेम असतात, ब्रेथ सेम असतात. आणि स्क्वेअर काय आहे? एक क्वाड्रिलेटरल ज्याचे चारही साइड सेम असतात. सो एक रेक्टँगल किंवा हर एक रेक्टँगल एक स्क्वेअर असू शकतो का? नाही. पण तेच जर मी उलटं बोलले, की प्रत्येक स्क्वेअर एक रेक्टँगल असू शकतो, तर हो. कारण जर तुम्ही बघितलं, की ह्या रेक्टँगलला जर मी ह्या स्क्वेअर सोबत कंपेअर करायला गेले, ते पॉसिबलच नाहीये. पण हा स्क्वेअर ह्या रेक्टँगलमध्ये फिट होऊ शकतो. सो हा स्टेटमेंट काय आहे? एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर, जे फॉल्स आहे. सो ह्या स्टेटमेंटचं आन्सर काय आलं? फॉल्स आलं. सो नेक्स्ट, द सन रायझेस इन द वेस्ट. आपल्या सगळ्याला माहितीये, की सन ईस्ट मधून राईज होतो आणि वेस्ट मध्ये सन सेट होतो. सो हा स्टेटमेंट काय आहे? फॉल्स आहे. का? कारण सन वेस्ट मधून राईज होत नाही. नेक्स्ट आहे, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. येस, दिस स्टेटमेंट इज अगेन करेक्ट. का? कारण मुंबई जे आहे ते महाराष्ट्राचं कॅपिटल आहे. इट इज ट्रू. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट जो आहे तो आहे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट म्हणजे काय? तर एखाद्या स्टेटमेंटची एक पर्टिक्युलर ट्रूथ व्हॅल्यू असते. तर जर तो स्टेटमेंट एक ट्रू स्टेटमेंट असेल, तर त्याची एक ट्रूथ व्हॅल्यू असणार. आणि जर तो स्टेटमेंट एक फॉल्स स्टेटमेंट असेल, तर त्याची एक ट्रूथ व्हॅल्यू असणार. नाव, जर तो स्टेटमेंट एक ट्रू स्टेटमेंट असेल, तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी असते ती कॅपिटल टी नी आपण डिनोट करतो, जे की असते ट्रू. आणि जर तो एक फॉल्स स्टेटमेंट असेल, तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण डिनोट करतो कॅपिटल एफ नी, जे की असते फॉल्स. आता इथे आपण एक सेट ऑफ एक्झाम्पल्स बघणार आहोत, ज्याच्याने आपल्याला एक अंदाज येईल की ट्रूथ व्हॅल्यू आणि
जी डिनोट आपण करतो ट्रू किंवा फॉल्स ती कशी आहे. आता सन रायझेस इन द ईस्ट याची ट्रूथ व्हॅल्यू काय बनणार? ट्रू. दॅट इज कॅपिटल टी. नेक्स्ट आहे द स्क्वेअर ऑफ अ रिअल नंबर इज नेगेटिव्ह. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की क्वेश्चन वाचल्यावरती तुम्हाला समजत नाहीये, सो त्याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सॉल्व्ह करून अंडरस्टँड करा की काय आहे. द स्क्वेअर ऑफ अ रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे काय? काउंटिंग नंबर्स. तर कुठलाही नंबर तुम्ही घ्या. फॉर एक्झाम्पल आता मी घेतलं इथे 2. सो 2 चा स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय? रेज टू 2 किंवा त्याच नंबरला त्याच नंबरशी मल्टिप्लाय करणं. सो मी जर आता 2 ला 2 शी मल्टिप्लाय केलं, ह्याचा आन्सर मला काय भेटतं? 4 भेटतं. जे की एक पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे का? नाही. तर मग तसंच कुठलाही रिअल नंबर तुम्ही घ्याल आणि त्याला जेव्हा स्क्वेअर कराल, त्याचा आन्सर कधीच निगेटिव्ह येत नाही. ते हमेशा पॉझिटिव्हच येतं. सो मग ह्या स्टेटमेंटची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे, ती काय असणार? फॉल्स असणार. म्हणजे काय असणार? एफ असणार. मी हवं ते इथे असं इंडिकेशन करते, जेणेकरून तुम्हा लोकांना लक्षात राहील की हे ट्रू आहे की फॉल्स आहे. नेक्स्ट, सम ऑफ टू ऑड नंबर इज ऑड. ओके, मला समजत नाहीये तर मी काय करणार? सॉल्व्ह करून बघणार. सम ऑफ टू ऑड नंबर्स. तर मग आता इथे काय करायचं? दोन ऑड नंबर आपण घेऊया. तर जसं की मी आता इथे घेते 3 आणि 7. दोन्हीही ऑड नंबर आहे. तर आता ह्या दोन ऑड नंबरला जर मी काय केलं? ऍड केलं तर 7 प्लस 3 काय बनतो? 10 बनतो. 10 काय आहे? 10 तर इव्हन नंबर आहे. म्हणजे हा स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे? फॉल्स आहे. सो याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार? फॉल्स असणार. सो ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आली false. That is F. Next, sum of opposite angles opposite angles in a cyclic rectangle is 180. सो सगळ्यात पहिलं आता वाचल्यावरती समजत नाहीये. ठीक आहे. तर रेक्टँगल मध्ये आपल्याला माहिती आहे 2 लेंथ असतात, 2 ब्रेथ असतात. तर सायक्लिक रेक्टँगलचा काय सीन असतो? तर मग प्रत्येक रेक्टँगल जो असतो प्रत्येक सायक्लिक रेक्टँगल जो असतो, त्याचे जे अपोजिट अँगल्स असतात ना, ते काय असतात? सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे 180. तर मग कुठल्याही सायक्लिक क्वाड्रिलॅटरलला तुम्ही बघा, तर त्याचे जे अपोजिट अँगल्स असतात, ते हमेशा 180 डिग्री असतात. तर आता इन डेप्थ मी हा सायक्लिक रेक्टँगल आणि अपोजिट अँगल्स हे नाही समजावू शकत, कारण इथे आपल्याला आपलं लॉजिक किंवा आपलं रिझनिंग विचारलं आहे. सो इथे आपण काय बघितलं, की सायक्लिक रेक्टँगलचा जो अपोजिट अँगल आहे ते 180 आहेत का? तर एवढं लक्षात ठेवा, की कुठलाही सायक्लिक क्वाड्रिलेटरल पिक्चरमध्ये आला, तर त्याचे अपोजिट अँगल्स हे हमेशा सप्लिमेंटरी असणार. सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री. सो हे आहे ट्रू. जर तुम्हाला हे कळलं नसेल, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सायक्लिक रेक्टँगल किंवा सायक्लिक क्वाड्रिलेटरलचं पूर्णपणे समजवेल. कारण आता मी एक्सप्लेन केलं तर व्हिडिओ खूप लाँग बनेल. नेक्स्ट आहे एक नोट, जी की सगळ्यात इम्पॉर्टंट नोट आहे. तर नोट काय सांगतं, की कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन्स, कुठल्याही प्रकारचे कमांड्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस जे असतात त्यांना स्टेटमेंट्स बोलत नाही. का? कारण त्यांना आपण ट्रूथ व्हॅल्यू असाइन करत नाही. जर तुम्हाला समजलं नसेल तर पुढे मी आता काही एक्झाम्पल्स घेतलेत. तर व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल आहे मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू म्हणजे काय? यू आर गिव्हिंग ब्लेसिंग्स टू समबडी. सो ह्याच्यामध्ये तुम्ही ट्रू किंवा फॉल्स डिटरमाइन करू शकतात का? नाही. सो अशा स्टेटमेंट्सला ज्यांच्यामध्ये एक्सक्लामेशन आलं असं, त्यांना आपण स्टेटमेंटच नाहीये असं बोलतो. जर तो स्टेटमेंटच नाहीये, तर आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू इव्हॅल्युएटच करू शकत नाही. नेक्स्ट आहे वाय आर यू सो अनहॅपी. इथे काय आला? क्वेश्चन मार्क आला. म्हणजे काय? हा सुद्धा एक स्टेटमेंट नाहीये. नेक्स्ट आहे रिमेंबर मी वेन वी आर पार्टेड. तर ह्याच्यामध्ये बेसिकली काय सांगितलं, की तू मला आठवणीत तू मला तू माझी आठवण काढ जेव्हा आपण सेपरेट होऊ. सो ह्याच्यामध्ये ट्रू किंवा फॉल्स कसं डिटरमाइन करणार? तर मग हे काय आहे? एक स्टेटमेंट नाहीये, नॉट अ स्टेटमेंट. डोंट एव्हर टच माय फोन. तुम्ही एक कमांड देतात, की माझ्या फोनला कधी हात लावू नका. सो हा काय झाला अगेन? स्टेटमेंट नाहीये. आय हेट यू. आय हेट यू मध्ये काय आहे? एक एक्सक्लामेशन मार्क आहे. सो एक्सक्लामेशन मार्क आला तर डायरेक्टली समजून जायचं, की हा एक स्टेटमेंटच नाहीये. म्हणजे याची ना ट्रूथ व्हॅल्यूच प्रेझेंट नाहीये. नेक्स्ट आहे वेर डू यू वॉन्ट टू गो टुडे. सो क्वेश्चन मार्क आला आहे, तर मग हा काय आहे? हा सुद्धा एक स्टेटमेंट नाहीये.
सो आता मी इथे काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स ठेवलेत आणि ह्या क्वेश्चन्समध्ये तुम्ही बघून सांगायचं आहे कमेंट्समध्ये की हे क्वेश्चन्सची जी ट्रुथ व्हॅल्यू आहे ती काय आहे, जर तो एक स्टेटमेंट असेल तर. आणि जर तो एक स्टेटमेंट नसेल तर सिम्पली तुम्हाला इथे नॉट अ स्टेटमेंट बोलायचंय. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द व्हेरी फर्स्ट. बघा, एक तर जर तो स्टेटमेंट असेल तर त्याची काहीतरी ट्रुथ व्हॅल्यू असणार, म्हणजे एक तर तो ट्रू असणार किंवा तो फॉल्स असणार. पण जर तो स्टेटमेंटच नसेल तर त्याचं काहीच नसणार. तर व्हेरी फर्स्ट इथे मी 8 एक्झाम्पल्स इथे ठेवलेत, प्रॅक्टिस क्वेश्चन्स. तुम्ही हे सॉल्व्ह करा. हवं तर व्हिडिओला पॉज करा, सॉल्व्ह करा स्वतःनी आणि त्याच्यानंतर व्हिडिओ परत रिझ्यूम करा. सो मी आता एक्सप्लेन करते वन बाय वन. तर 7 इज अन ऑड नंबर. तर 7 इज अन ऑड नंबर हे एक ट्रू गोष्ट आहे. 7 खरंच एक ऑड नंबर आहे. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं एक्सक्लेमेशन नाहीये, कुठल्याच प्रकारचा क्वेश्चन मार्क नाहीये. सो हा एक स्टेटमेंट आहे. आणि जर हा एक स्टेटमेंट आहे तर त्याची ट्रुथ व्हॅल्यू आहे, जी की आहे ट्रू. त्याच्यानंतर प्लीज स्विच ऑफ द फॅन. तर आपण कोणाला तरी रिक्वेस्ट करतोय, की तुम्ही प्लीज फॅनला स्विच ऑफ करा. तुम्ही प्लीज फॅनला बंद करा. सो हे एक रिक्वेस्ट झालं. सो रिक्वेस्ट झालं तर हा एक स्टेटमेंट आहे का? नाही. तर हा काय बनला? नॉट अ स्टेटमेंट. मी नॉट अ स्टेटमेंटसाठी एनएस लिहिते. त्याच्यानंतर द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. हो. इथे कुठल्याच प्रकारचं रिक्वेस्ट नाहीये, कमांड नाहीये, ऑर्डर नाहीये. बस एक सिंपल डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे की द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. आणि जे की खरं आहे का? कारण हा एक स्टेटमेंट आहे आणि या स्टेटमेंटची एक व्हॅल्यू आहे जी की आहे ट्रू, कारण अर्थ जे आहे ते सनच्या अराउंडच इव्हॉल्व्ह करतं. हाव ओल्ड आर यू? इथे एक क्वेश्चन मार्क आला. क्वेश्चन मार्क आला म्हणजे काय? इंटरोगेशन आहे. सो हा एक स्टेटमेंट आहे का? नाही. सो हा काय बनला? नॉट अ स्टेटमेंट. त्याच्यानंतर एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. व्हिडिओच्या व्हेरी फर्स्ट सेट ऑफ एक्झाम्पल्स मध्येच आपण बघितलेलं एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर. पण वाईस वर्सा केलं तर प्रत्येक स्क्वेअर जो आहे तो एक रेक्टँगल आहे. तर मग ते कसं आहे हे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. जर तुम्हाला नसेल लक्षात आलं तर इथे परत बघा. हा एक रेक्टँगल आहे. तर मग मी ह्या स्क्वेअरला ह्या रेक्टँगलमध्ये फिट करू शकते? हो. म्हणजे असे मी खूप सारे स्क्वेअर्स एखाद्या रेक्टँगलमध्ये फिट करू शकते. सो प्रत्येक स्क्वेअर एक रेक्टँगल बनू शकतं आणि म्हणून हा एक स्टेटमेंट ट्रू आहे. लाइक ट्रुथ व्हॅल्यूची ट्रू आहे. दॅट इज टी. वॉव! व्हॉट अ ब्युटिफुल पेंटिंग. इथे आता बघा तुम्ही वॉव एक एक्सक्लेमेशन मार्क आला, 2 एक्सक्लेमेशन मार्क आले, तर समजूनच जाते की स्टेटमेंट नाही आहे. परत व्हॉट अ ब्युटिफुल पेंटिंग. आपण काय केलं? आपण इमोशन्स एक्सप्रेस केलेत. सो हा एक स्टेटमेंट आहे का? नाही. सो हा सिम्पली नॉट अ स्टेटमेंट बनतो. त्याच्यानंतर 5 प्लस 8 इज इक्वल टू 13. सो 5 प्लस 8 तुम्ही खरोखर जर ऍड केले तर ते खरंच 13 बनतं आणि हा एक स्टेटमेंट आहे का? आणि ते कुठल्याच प्रकारचं क्वेश्चन नाहीये, कुठल्याच प्रकारचे इमोशन्स नाही आहेत, इंटरोगेशन नाहीये, एक्सक्लेमेशन मार्क नाहीये, प्लस मायनस आहे, इक्वल टू आहे, तर तुम्ही त्याला एक स्टेटमेंट बोलू शकता. तर हा एक स्टेटमेंट आहे आणि याची ट्रुथ व्हॅल्यू काय असणार? ट्रू असणार, कारण त्यांना ऍड केलं तर ते ट्रू आन्सर देतं. मे यू लिव्ह अ लॉंग लाईफ. तर मे यू लिव्ह अ लॉंग लाईफ अगेन एक्सक्लेमेशन मार्क आला. सो हा एक स्टेटमेंट नाही आहे. सो मी ह्याला काय बोलणार? नॉट अ स्टेटमेंट. सो आय होप की हे प्रॅक्टिस क्वेश्चन्सचे जे तुम्ही आन्सर्स काढलेत आणि हे आन्सर्स आहेत ते तुम्ही व्हेरीफाय करून बघा. तुमचं राईट आहे की रॉंग आहे. तुम्हाला जर कन्सेप्ट व्यवस्थित समजलं असणार तर तुमचे आन्सर 101% राईट असणार. पण जर रॉंग असतील तर व्हेरीफाय करा की ते का रॉंग आहेत. समरी. आपण ह्या व्हिडिओमध्ये स्टेटमेंट काय असतं हे बघितलं. ट्रुथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट काय असतं, ती कशी डिनोट करतो हे बघितलं. काही एक्झाम्पल सुद्धा बघितले आणि प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह केले. सो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. मी ही सिरीज अशीच कंटिन्यू करणार आहे आणि पूर्ण 12th HSC मॅथ्सचं पार्ट 1 कंप्लीट करणार आहे. तर तुम्हाला अशाच व्हिडिओज हवे असतील, असेच व्हिडिओ बघायचे असतील, तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून जेव्हा मी एक नवीन व्हिडिओ पोस्ट करेल, तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल. मला नक्की कमेंट्समध्ये सांगा, की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि बाकीच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवा. जेणेकरून नवीन लोकांना कळेल, की हे व्हिडिओज खरंच बेनिफिशियल आहे. तुमच्या सपोर्टनेच आपण ह्या चॅनलला ग्रो करू शकतो. कारण जर तुम्ही ऑडियन्सपर्यंत पोहोचवलं तरच
त्यांना कळेल. कारण व्हिडिओ बघण्याच्या आधी लोकं कमेंट्स बघतात. सो डू सपोर्ट द चॅनल आणि मी हे व्हिडिओज मराठीमध्ये करणार आहे. कारण सिन्स हे महाराष्ट्रामध्येच होतायत. सो देअर आर अ लॉट ऑफ पीपल ज्यांना कोचिंगला जाणं, क्लासेसला जाणं अफोर्डेबल नाही आहे. सो आहेत असे बरेचसे लोकं ज्यांना हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तेवढं नाही कळत आणि मला अशा त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि ते मी फक्त ह्या व्हिडिओमध्ये जे ऑडियन्स येतील त्यांच्याच थ्रू करू शकते आणि तशाच प्रकारे मी ह्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकते. सो डू सपोर्ट दिस अँड या थँक यू. बाय बाय. बट एक लास्ट लाईन लक्षात ठेवा, प्रत्येक विद्यार्थीमध्ये एक यशस्वी भविष्य दडलंय. थँक यू.